परंतु काही जमलेलं नाहीये. धाव संख्या झालेली आहे 2. अजूनपर्यंत चांगली असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना सुहास. या षटकातील पुढील चेंडू आणि हा योगेश आणि कटवला चेंडू आणि पुन्हा एकदा स्ट्रेट मारला चेंडू पकडताना आला सुयोग यांना. त्यांनी प्रयत्न केला होता परंतु चेंडू हातामधून निसटलेला आहे आणि या षटकामध्ये हे दुसरं जीवदान फलंदाजांना सावरेवाडी संघाच्या मिळालेलं आहे. बघूया आता या पुढच्या चेंडूवरती आपल्याला काय पाहायला मिळतं. रिव्हर्स स्वीप आणि हा सुद्धा गचाळ क्षेत्र रक्षण करताना जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत सावरेवाडी संघाला. अजूनपर्यंत सुहास अशी चांगली गोलंदाजी करताना परंतु क्षेत्ररक्षकांचं सहकार्य त्यांना काही मिळताना दिसत नाहीये. पुढील चेंडू सुहास यांचा चांगला असा फुल लेन चेंडू टाकलेला आहे. हॅलो अंपायर, चेंडू 6 झाले आहेत ना या ठिकाणी? अशी नोंद दिसते. संख्या आणि हा चेंडू सीमा पार. 4 रन्स मिळत आहेत सावरेवाडी संघाला.
कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि जोरात फटका मारला होता, परंतु बाउंड्री लाईनच्या अगोदरच चेंडू स्थिरावलेला आहे आणि केवळ 2 धावा मिळत आहेत ते सावरेवाडी संघाला आणि तुषार वाडकर यांना. धावसंख्या झाली 12. अरे हा टाकला बरोबर. धावसंख्या वाढते एका रनने. या संघातील तिसरा चेंडू या षटकातील सुयोग यांचा तुषार यांना. दुसरा धावाचा प्रयत्न, पाहूया धाव कंप्लीट करतात का ते. आणि धावबाद झालेले आहेत फलंदाज. तर्फे सावरेवाडी संघाचा पोलाड अशी त्यांची ख्याती आहे, असे कुणाल वेल्ले. कर्णधार सुद्धा आहेत कुणाल. आणि पहिलाच चेंडू उंच फटकावण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटीच्या टप्प्यामध्ये आलेला नाहीये. चेंडू निर्धाव. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील लोणवेवाडी संघातर्फे सुयोग चांगली गोलंदाजी करताना. पाहूया कुणाल आपल्या संघासाठी किती धावांची मजल मारताय. हा शॉर्ट पिच चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू खेळता आलेला नाहीये. पाठीमागे वळून मारण्याचा प्रयत्न. एक या ओव्हर मधील हाईट चा चेंडू दिलेला आहे. एक बाउन्सर अनाउन्स केलेला आहे अंपायरनी. सुयोग यांचा हा शेवटचा चेंडू आणि उंच शॉट माझा खेळतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडलेला आहे. आणि दुसरी धावसंख्या घेताना अतिशय क्लोज असा हे डिसिजन, परंतु फलंदाज पोचलेले आहेत कुणाल. आणि 2 धावसंख्याने सावरेवाडीचा स्कोर वाढतोय. धावसंख्या झाली 16. नक्की ना. अजून 2 षटकांचा खेळ या इनिंग मधील शिल्लक आहे. आणि जर सामना चुरशीचा करायचा असेल तर एक मोठं टार्गेट सावरेवाडी संघाला करावं लागेल. त्यासाठी फटकेबाजी करण्याची गरज आहे.
लोणवीवाडीतर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत अजित बावकर. स्ट्राईक वरती आहे तुषार वाडकर. आणि अजित बावकर हे तिसरा षटक घेऊन लोणवीवाडी संघातर्फे अजूनपर्यंत म्हणावं लागेल तसे समाधानकारक गोलंदाजीचं प्रदर्शन लोणवीवाडी संघाकडून होताना तुषार वाडकर यांनी हा चेंडू कटवलेला आहे आणि हा झेल टाकलेला आहे. पाहूया अंपायर काय निर्णय देत आहेत. अंपायर जे निर्णय देतील त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. कोणी चौकार किंवा याची कोणी नोंद केलेली नव्हती, त्यामुळे क्षेत्ररक्षकांनी कृपया संयम बाळगावा. थांबावं. किती रन? 2 धावा. थोडं थांबा. एक मिनिट आपण चेक करतोय की नक्की काय त्या ठिकाणी थर्ड अंपायर कडे हे डिसिजन गेलेले आहे. चेक करीत आहोत आम्ही. लाईव्ह वर सुद्धा ही क्षणचित्रे उपलब्ध आहेत, त्यामुळे जे काही असेल ते डिसिजन देण्यात येईल. स्लो मोशन हॅलो हॅलो नाही हॅलो हॅलो 2 धावा देण्यात आलेले आहेत. चेंडू हातामधून निसटला तरी सुद्धा दुसऱ्या प्लेअरच्या शूज वर लागून पुन्हा तो आतमध्ये आला होता. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन करताना तुषार वाडकर या वेळेस पाठीमागच्या दिशेने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. संदेश पाटील कुठे असतील? संदेश पाटील यांनी लवकरात लवकर त्वरित तिकडे संपर्क साधायचा आहे. एक महत्वाचं काम इथे आहे. किती बॉल झाले? 4. या षटकातील हा तिसरा चेंडू. सामना करतील तुषार वाडकर आणि हा वाईट अतिरिक्त 1 धावेने धावसंख्या होते 21 22 आणि या जेलबाद झालेले आहेत. तुषार वाडकर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये
तिसऱ्या षटकातील हा पुढील चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढील फलंदाज किरण वेल्हे, किरण वाडकर. अजित बावकर यांचं सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत. पुढील चेंडू किरण यांना टाकतील. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला मारलेला आहे आणि सुंदर असं टायमिंग करत हा चौकार. चेंडू सीमापार झालेला आहे आणि 4 धावा मिळत आहेत ते सावरेवाडी संघाला. पहिल्याच चेंडूवर येऊन किरण वाडकर यांचा हा चौकार. धाव संख्या 26. पुढील चेंडू अजित यांचा किरण यांना पुन्हा एकदा जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅक साईड लागून हा सुद्धा चौकार. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना किरण वाडकर आपल्या संघासाठी 2 चेंडू मध्ये 8 धावा केलेल्या आहेत अजूनपर्यंत आणि 1 चेंडू शिल्लक आहे तरी सुद्धा या षटकामधील. आल्या आल्या जबरदस्त फलंदाजी करताना किरण वाडकर. पॉवर हिटिंग म्हणता येईल. अजित यांचा या षटकातील शेवटचा चेंडू किरण यांना हा सुद्धा चेंडू पाठीमागे आणि हा सुंदर असा झेल. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे. सुहास घाणेकर यांच्या हातामध्ये हा चेंडू सिरावलेला आहे आणि किरण वाडकर जे स्फोटक फलंदाजी करताना दिसत होते ते तंबूत परतताना. गौरांग वाडकर पुढील फलंदाज किरण यांची जागा घेतील. पाहूयात आता या शेवटच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी किती धावसंख्या वाढवत आहेत, किती धावसंख्येपर्यंत मजल मारतायत. 30 झालेले आहेत अजूनपर्यंत धावा सावरेवाडी संघाच्या 30. शेवटचं षटक घेऊन लोणवीवाडी संघातर्फे सुमित बावकर. कुणाल सामना करतील. सुमित यांचा पहिला चेंडू. सुमित यांचा लेग साईडला अंपायरचा इशारा वाईडचा. धाव संख्या 1 ने वाढते. समोरची टीम आहे ना 9 वाजता येणार आहे दुसरी. धाव संख्या 31. सुमित बावकर. सुमित यांचा पुढील चेंडू कुणाल यांना. फुलटॉस चेंडू होता पण काय त्याचा फायदा उठवता आलेला नाहीये. कुणाल यांना बॉल कम्प्लिटली मिस झालेला आहे. सुमित यांचा पुढचा चेंडू आणि हा कुठेपर्यंत चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने टोलवलेला आहे. पाहूया किती. आणि या दोघंही बॉलच्या मागे धावता धावता जज करता आलेला नाहीये आणि दोघांच्या मध्ये हा चेंडू पडून झेलबाद होता होता फलंदाज वाचलेले आहेत.
दोन चेंडू या षटकातील झालेले आहेत शेवटच्या षटकातील आणि केवळ 4 चेंडूंची या इनिंग मधला पुन्हा एकदा लेग साईडला, परंतु हा अतिशय जळून गेलेला चेंडू, निर्धाव चेंडू. 3 चेंडू शिल्लक. सुमित यांचा पुढील चेंडू. कुणाल या हा सुद्धा टप्प्याचा ऑफ साईडला खेळवून काढलेला चेंडू, परंतु अंपायरचा वाईडचा इशारा आणि अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढते. 34 धावसंख्या टोटल. 3 चेंडू. पुढील चौथा चेंडू आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल उंच गेलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू फिल्डरच्या पुढे पडलेला आहे. थोडा अजून प्रयत्न केला असता, डाय वगैरे मारले सर कदाचित चेंडू हातामध्ये येऊ शकला असता. 2 बॉल शिल्लक. धाव संख्येवरती विराम बसलेला दिसतोय. फक्त 36 झालेली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे सावरेवाडी संघाला. पायामध्ये चेंडू आणि धावबाद झालेले आहेत. गौरांग वाडकर. लास्ट बॉल या षटकातील इनिंग मधील खेळण्यासाठी संदेश शिवगण. शेवटचा चेंडू आहे. पाहूया संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर घालतायत संदेश शिवगण. सुमित यांचा शेवटचा चेंडू आणि हा जोरदार फटका मारलेला आहे कव्हरच्या मिडऑफच्या दिशेने. रनआउट करण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त धावसंख्या दिलेली आहे आणि पुन्हा एकदा चेंडू काही स्टंप वरती निशाणा बसत नाहीये. 3 धावा मिळालेल्या आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा. समतोल क्षेत्ररक्षकांमध्ये न साधल्यामुळे अतिरिक्त 2 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या झाली 39. धावसंख्या. हा सामना जिंकायचा असेल तर लोणवेवाडी संघाला 40 धावा बनवाव्या लागतील. अंपायरने चेंडू या ठिकाणी टाकायचा आहे पेव्हिलियनकडे. मग काय तिला
ओमकार आणि अपील झेलबादची अपील अंपायर कडून विकेट किपर कडनं आणि फलंदाज बाद जोरदार अपील केली होती आणि सुंदर गोलंदाजी केवळ एक धावेवरती दोन फलंदाज बाद अजूनपर्यंत बॅटिंग मधून धावा निघालेल्या नाहीयेत एकाही फलंदाजाच्या पुढील फलंदाज फलंदाजी करावी लागेल हा सामना जर त्यांना जिंकायचा असेल तर सावधगिरीने खेळून थोडी धावसंख्या वाढवावी लागेल कव्हर्सकडे ढकलून एक रनाची भर पडते योगेश यांचं सुंदर असं गोलंदाजीचे प्रदर्शन रिव्हर्स शॉट मारायच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव गेलेला आहे अगोदरच ऑफ साईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्यामुळे हा वाईड नाही दिला गेलेला आहे पंचांचा योग्य निर्णय सौरव हळदणकर यांचा 4 चेंडू झालेले आहेत आणि केवळ 2 धावा हा उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा या षटकामध्ये तिसरी विकेट अतिशय दयनीय अवस्था म्हणता येईल लोणवीवाडी संघाची महत्वाचा फलंदाज अजित बावकर आणि पूर्ण संघाची जबाबदारी सुमित यांच्या खांद्यांवर दोन धावा 5 चेंडू मध्ये 3 विकेट्स योगेश दर्फे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल कारण की बॅटिंग मध्ये सुद्धा त्यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती धावसंख्या वाढवली होती संघाची आणि आता पहिलं षटक घेऊन केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि 3 विकेट्स महत्वाच्या विकेट्स सुमित बावकर यांच्यावरती पूर्ण आता संघाची जबाबदारी आहे बघूया योगेशांचा पुढील चेंडू होता पहिला चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव गेलेला आहे केवळ 2 धावा 3 विकेट्स सावरेवाडी संघातर्फे अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षणाची सुद्धा प्रशंसा करावी लागेल कारण की तिन्ही झेल त्यांनी टिपलेले आहेत
क्षेत्ररक्षण लावून घ्यावं, सामन्याला विलंब करू नये, पुढील सामने खेळवायचे आहेत. गौरव यांच्या दुसऱ्या षटकातील, संघाच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू दीपेश यांना काही खेळता आलेलं नाहीये. लो राहिलेला चेंडू. दुसरा चेंडू गौरव घेऊन येत आहेत आणि फुलटॉस चेंडू लेग साईडला भरला आणि गचाळ क्षेत्ररक्षण, आणि त्यामुळे 4 धावा मिळत आहेत लोणवीवाडी संघाला. दोन चेंडू आले ना या षटकातील. हा तिसरा चेंडू गौरांग यांचा दीपेशाला पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट कट लागून केवळ 1 धाव. धाव संख्या 7 झालेली आहे लोणवीवाडी संघाची, आणि स्ट्राईक वरती आहेत सुमित बावकर. गौरांग यांचा पुढील चेंडू सुमित यांना, आणि हा जोरदार मारलेला फटका देऊन जातोय 6 धावा. षटकार. गौरांग यांचा हा चेंडू पुन्हा एकदा सुमित बावकर याने जोरदार मारलेला फटका, आणि हा सुद्धा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटून षटकार. घेतलेले आहे फलंदाज यांनी, आणि त्याच्यानंतर सुद्धा सेम ऍक्शन करताना गौरांग, आणि त्यामुळे हा 9चा अंपायरचा निर्णय. त्याने नो दिला ना. फ्री हिट आहे, नो बॉल असल्यामुळे फ्री हिट आहे.
बॉलर चेंज करावा लागेल. चार चेंडू झालेले आहेत या षटकातील आणि या 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढच्या चेंडूवर फ्री हिट आहे. 20 धावसंख्या 20. चार गोष्टी लक्षात ठेवा. आतमध्ये पडला असं ना बॉल उडा. संदेश पाटील यांना विनंती आहे लवकरात लवकर मैदान मोकळं करून द्यायचे आहे. पुढील चेंडू उर्वरित 2 चेंडू आणि सुंदर असा हा चेंडू जोरदार अपील करताना सावरेवाडीचे फिल्डर अतिशय सुंदर असा हा चेंडू टाकलेला होता. सर्व फिल्डर्सहून जोरदार अशी अपील. त्याच्या लिहू ना आता कसं लिहू खाली खाली ना हे नाव काय त्याचं बॉलरचं नाव काय रे अनिकेत हा शेवटचा चेंडू या षटकातील अतिशय लो असा हा टप्प्याचा चेंडू आणि याचा पूर्ण फायदा घेतलेला आहे सुमित बावकर यांनी. धावसंख्या झाली 26. फोर्टी प्लस कशाळी संघ क्रिकेट संघ जर आलेले असेल कोणी तर येथे संपर्क साधावा.
ला खेळलेला चेंडू जातोय सीमा पार आणि 4 धावा देऊन जातोय आणि लोंगवीवाडीचे फलंदाज धावांची गरज आहे लोंढवीवाडी संघाला. 11 चेंडू 10 धावा. हा पुन्हा एकदा ऑफ साईडला कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हाताखालून निघालेला आणि सीमारेषेच्या अलीकडे अडवून धावा मिळत आहेत 2 लोंढवीवाडी संघाला. आता धावसंख्या 2 ने वाढते आणि केवळ 8 धावांची गरज आहे लोंढवीवाडी संघाला 10 चेंडू मध्ये. आज पुन्हा एकदा जोरात मारलेला फटका समोरच्या दिशेने केवळ 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. नंदीजांचा पुढचा चेंडू सुमित यांना पहिल्यांदाच ठरवून रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया बॅटला बॉल लागलाय की बॉल की 22 हा रन आहे. बॅट कट. पुढील चेंडू दीपेश खेळताना आणि हा लेग साईडला पुन्हा एकदा स्लो बॉल आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुरेपूर याचा फायदा घेतलेला आहे. स्टंपच्या मागे 4 धावांसाठी. सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर अशा फलंदाजीचं प्रदर्शन करून हा सामना त्यांच्या बाजूकडे वळवलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लावायचं आहे. 2 धावांची गरज सावरेवाडी संघ. पाहूया त्या 2 धावा करण्यापासून लोंढवीवाडी संघाला रोखतायत का. किरण वाडकर शेवटचा षटक सावरेवाडी संघातर्फे आणि पहिलाच बॉल स्पिनची जादू चालताना दिसते काय बघूया. कारण पहिला चेंडू असा सुंदर पद्धतीने टाकलेला आहे. दुसरा चेंडू किरण वाडकरांचा पुन्हा आणि सुमित बावकर त्यांच्या ख्याती पद्धतीने त्यांनी आज 6 मारून सामना संपवलेला आहे. लोंढवीवाडी संघ हा सामना जिंकलेला आहे.
हमने सुमित बावकर यांनी या ठिकाणी यायचं आहे. संतोष मांडवकर यांनी त्यांना पारितोषिक द्यायचं आहे सामनावीराचं. सुमित बावकर यांना संतोष मांडवकर सुमित बावकर यांचा हा मान होता, परंतु ते दीपेश फणसे यांना देत आहेत मॅन ऑफ द मॅचचा हा सन्मान. हां, मंचावरती त्याच म्हणतात दीपेश फणसे. सुरुवातीपासून त्यांनी अशी सुंदर अशी साथ दिली सुमित बावकर यांना, त्यामुळे दीपेश फणसे सुमित फणसे दीपेश फणसे.